आकाशवाणी पुणे. वेदांगी कुलकर्णी सादर करत आहे विशेष बातमीपत्र. कोरोना महाराष्ट्र. ठळक बातम्या. कोरोनावरील लशीची निर्मिती आणि वितरणासाठी राज्यात कृती दलाची स्थापना. 100 देशाचे राजदूत येत्या शुक्रवारी पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार. गोव्याच्या सीमेवर पत्रादेवी आणि दोडामार्ग इथं आरोग्य विभागाची पथकं तैनात. राज्यात कोविड-19च्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या वाढू लागली. आणि कोरोना संसर्गामुळे दगावलेल्या पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची कुटुंब आजही मदतीच्या प्रतीक्षेत. आता सविस्तर बातम्या. कोरोनावरील लस प्रभावीपणे निर्माण करून तिचं वितरण करणं, ती देण्याबाबतचा प्राधान्यक्रम निश्चित करणं आणि त्या लसीची किंमत आणि प्रमाण ठरवण्यासाठी राज्यात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली कृती दल स्थापन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात दिलेल्या निर्देशानुसार या कृती दलाची स्थापना करण्यात आली. या कृती दलात वित्त आणि नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव, आरोग्य सेवा आयुक्त, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉक्टर शशांक जोशी, त्याचप्रमाणे जे आणि केईएम रुग्णालयाच्या प्रतिबंधात्मक आणि सामाजिक औषध विभागाचे प्रमुख सदस्य असतील. या कृती दलानं लस साठवण आणि वितरण व्यवस्थेसाठी शीतसाखळी ठरवणं आणि लसीकरणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आवश्यक बाबी तसंच किंमत निश्चित करणं अपेक्षित आहे. संपूर्ण जगाचं लक्ष सध्या कोरोनावरील लस तयार करणाऱ्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटकडे लागलं आहे. यासाठीच तब्बल 100 देशाचे राजदूत येत्या शुक्रवारी पुणे दौऱ्यावर येत असून पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. भेटीबाबत प्रशासनाच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. राजदूतांच्या दौऱ्याबाबत विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी बैठक घेतली आहे. या संदर्भात त्यांनी प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. राजदूतांचा दौराही प्रशासनाला प्राप्त झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही सिरमला भेट देणार असल्याची चर्चा आहे. मात्र त्यांचा दौरा अद्याप जाहीर झालेला नाही. कोविड-19चा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीनं मिशन बिगिन अगेन अंतर्गत राज्य शासनानं दिनांक 23 नोव्हेंबर 2020 रोजी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोवा राज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याबाबत आदेश दिले आहेत. त्या अनुषंगानं विमानतळं आणि रेल्वे स्थानकांवर तपासणी सुरू झाली आहे. गोव्याची सीमा राज्याला लागून असल्यानं तिथून रस्ते मार्गानंही अनेक लोक ये जा करतात. त्यांचीही तपासणी करण्याच्या दिशेनं पावलं उचलण्यात आली आहेत. त्याबाबतचा आमच्या सिंधुदुर्गातल्या वार्ताहरानं पाठवलेला हा वृत्तांत. गोवा राज्याच्या सीमेवर पत्रादेवी आणि दोडामार्ग या ठिकाणी आजपासून महसूल, पोलीस आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागाची प्रत्येकी 3 पथकं तैनात करण्याविषयीच्या सूचना सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी दिल्या आहेत. राज्य शासनानं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगानं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मंजुलक्ष्मी यांनी काल बैठक घेतली. ज्या लोकांना लक्षणं नाहीत तसंच ज्यांच्याकडे 72 तासांपूर्वी कोविड-19 तपासणी निगेटिव्ह आल्याचं प्रमाणपत्र आहे त्यांना थेट प्रवेश द्यावा. लक्षणं असलेल्या प्रवाशांची अँटिजेन टेस्ट करावी. ही टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना प्रवेश द्यावा. जर टेस्ट पॉझिटिव्ह आली तर त्यांना नजीकच्या कोविड सेंटरमध्ये ठेवावं, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. रेल्वेनं येणाऱ्या प्रवाशांची सुद्धा रेल्वे स्थानकावर तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी कुडाळ, सावंतवाडी, कणकवली या स्थानकांवर आरोग्य पथकं तैनात ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी निलेश जोशी, सिंधुदुर्ग. कोविड-19च्या दररोज बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित आढळत असल्यानं राज्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे आणि रुग्ण बरे होण्याचा दर घटतो आहे. राज्यात काल कोविड-19चे 4086 रुग्ण बरे झाले तर 5439 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे आतापर्यंतच्या एकंदर बाधितांची संख्या आता 17,89,800 झाली असून यापैकी बरे झालेल्या रुग्णांची संख्या 16,58,879 आहे. सध्या राज्यात 83,221 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बरे झालेल्या रुग्णांचं प्रमाण काल 92.69% होतं. काल राज्यात कोविड-19च्या 30 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे आतापर्यंतच्या कोरोना बळींची संख्या 46,683 वर पोहोचली. राज्यातला मृत्यूदर 2.61% एवढा आहे. हे विशेष बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यात पुन्हा कोविड-19ची लाट येण्याची शक्यता असून त्यासाठी सर्व पातळीवर यंत्रणा सज्ज होत आहे. मात्र अद्यापही पहिल्या लाटेतील बाधितांचं आयुष्य पूर्वपदावर आलेलं नाही. एकट्या पिंपरी चिंचवडमध्ये यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींकडून.
पिंपरी चिंचवड शहरात सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला. यानंतर नव्या बाधितांच्या आकड्यांना काहीसा लगाम बसला असला तरी पोस्ट कोविड बाह्य दक्षता विभागात उपचार घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. जवळपास 79,000 रुग्णांनी कोरोनावर मात केली असली तरी यातील 30% रुग्ण अजूनही उपचार घेतायत. पिंपरी चिंचवडमध्ये वायसीएम आणि डॉक्टर डी.वाय. पाटील रुग्णालय या 2 ठिकाणी पोस्ट कोविड उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. अशक्तपणा, थकवा, डोकेदुखी तसंच कोरोना होण्याआधीपासून असलेल्या आजारांवर बाधितांना अजूनही उपचार घ्यावे लागतायत. या दुष्परिणामांमध्ये फुफ्फुसाचा संसर्ग हा अधिक घातक असून एकूण 10% रुग्णांना श्वसनाचा त्रास होतोय. मधुमेह, रक्तदाब अथवा इतर जटिल आजार असणाऱ्यांना पुन्हा कोविडचा धोका संभवू शकतो. मुंबईमध्ये असे बाधित आढळले असून त्यांनी विशेष काळजी घ्यावी असं आवाहन वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राजेंद्र वाबळे यांनी काल आकाशवाणीशी बोलताना केलं. दुसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी योगा, प्राणायाम आणि संतुलित आहार या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचं आवाहनही तज्ज्ञांकडून केलं जातंय. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून सीमा चोरडिया. पुणे शहरात कोरोना संसर्गामुळे गेल्या 8 महिन्यात पुणे महापालिकेतील 38 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. या कर्मचाऱ्यांची कुटुंब आजही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. कोरोनाची दुसरी लाट येऊ घातली आहे, पण अद्यापही आधीच्या कोरोना बळींच्या वारसांना जाहीर झालेली मदत मिळाली नाही. अधिक माहिती आमच्या वार्ताहराकडून. कोरोना नियंत्रणाचं काम करणारे कर्मचारी मृत्युमुखी पडल्यास त्यांच्या वारसांना 1 कोटी रुपये मदत देण्याची घोषणा पुणे महापालिकेनं केली होती. त्यात 50 लाख पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचा विमा, 25 लाख महापालिका तसंच 25 लाख राज्य शासनाची मदत असणार होती. गेल्या 8 महिन्यात 38 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यात 36 कायमस्वरूपी तर 2 कंत्राटी कामगारांचा समावेश होता. या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर महापालिकेनं केंद्रानं नेमलेल्या विमा कंपनीला प्रस्ताव पाठवला. मात्र हे कर्मचारी थेट कोरोना रुग्णांच्या उपचाराचं काम करत नव्हते असं सांगत विमा कंपनीनं ही मदत नाकारली. त्यानंतर महापालिकेनं केंद्र तसंच राज्य सरकारला मदतीचं साकडं घातलं, मात्र कोणीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे महापालिकेनं केंद्र आणि राज्याच्या मदतीची वाट न पाहता किमान आपली तरी 25 लाखांची मदत देण्याचा निर्णय घेतला. पण त्यावरही 3 महिने झाले तरी अद्याप कार्यवाही झालेली नाही. 38 मधील 15 जणांच्या मदतीचे धनादेश काढण्यास 2 आठवड्यापूर्वी प्रशासकीय मान्यता मिळाली, पण अजून धनादेश काढलेले नाहीत. एकीकडे कोरोनामुळे घरातील कर्ता माणूस गमावल्याचं दुःख, तर दुसरीकडे मदत मिळवण्यासाठी शासकीय यंत्रणांशी करावा लागणारा संघर्ष, अशा कचाट्यात ही कुटुंब सापडली आहेत. शिवराज सणस, आकाशवाणी बातम्यांसाठी पुणे. कोरोना टाळेबंदीमुळे विवंचनेत असलेल्या नाट्य निर्मात्यांना उभारी देण्यासाठी ठाणे महापालिकेनं काल महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. नाट्यगृहाचं भाडं 25%च आकारण्यात येणार असल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी दिली. नाट्यगृहाच्या भाड्यामध्ये सवलत देणारी ठाणे ही महाराष्ट्रातली पहिली नगरपालिका असल्याचं महापौरांनी काल सांगितलं. दरम्यान नाट्यगृहाचं भाडं 20 ते 25%च आकारावं अशी मागणी मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघानं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडेही केली आहे. सोलापुरात कोरोना काळात खरेदी केलेलं साहित्य आता चौकशीच्या फेऱ्यात सापडलं आहे. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी औषध भांडारामधील साहित्याची चौकशी करण्याचे आदेश महापालिका लेखापरीक्षक विभागाला दिले आहेत. चौकशीसाठी 5 जणांची समिती नियुक्ती केली आहे. महिन्यापासून चौकशी सुरू असून 8 ते 10 दिवसात अहवाल येणे अपेक्षित आहे, अशी माहिती शिवशंकर यांनी दिली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. कोरोनावरील लशीची निर्मिती आणि वितरणासाठी राज्यात कृती दलाची स्थापना. 100 देशाचे राजदूत येत्या शुक्रवारी पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार. गोव्याच्या सीमेवर पत्रादेवी आणि दोडामार्ग इथं आरोग्य विभागाची पथकं तैनात. राज्यात कोविड-19च्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या वाढू लागली. आणि कोरोना संसर्गामुळे दगावलेल्या पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची कुटुंब आजही मदतीच्या प्रतीक्षेत. याबरोबरच आकाशवाणी पुणे केंद्रावरचं कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं. पण कोरोनाविरुद्धचा लढा मात्र संपलेला नाही. म्हणूनच मास्क वापरा, स्वच्छता पाळा, योग्य अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार.